अरे मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच सर्वांना या शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज ही शिवजयंती आपण एक दिवस आधीच साजरी करत आहोत, पण खरं तर शिवरायांचे उपकार आपल्यावर एवढे की ही शिवजयंती आपण 19 फेब्रुवारी हा एक दिवस नसून 365 दिवस जरी साजरी केली तरी आपले शिवरायांवरचे उपकार फिटणार नाही एवढी ती आहे. आणि आपण ही शिवजयंती आज या ठिकाणी साजरी करत आहोत. तर मी या दिनानिमित्त या राजाबद्दल येथे 2 शब्द व्यक्त करतो ते आपण शांत चित्ताने ऐकावे एवढीच विनंती. तर मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. प्रतिपचंद्र लेख वर्धिष्ण विष्णुवंतिका शाह सर्व शिवसेच्या मुद्रा वज्रा राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला सोड नाही तो अभांग आहे सागरा समाज जसे छत्रपती आभार समाज दुसऱ्या शिवराची जाण मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काही आहे सह्याद्री ज्याला समृद्ध अभिमान महाराष्ट्रातील देवाला तिचा पहिलाच मान मराठ्यांचा जो भगवा सुवंत आहे कृपावंत आहे दयाचा वसंत आहे त्याच्या गोष्टीतून स्वराज्याचं स्वप्न निघणं उजास आलं ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हाऊस आहे. पण मुलगामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले त्यांचा इतिहास आठवला की घरात पाणी आणि अंगावर शाल याशिवाय राहत नाही असे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते 10 पटीने वाढवलं असे ते शंभूराजे. म्हणतात ना नियतीचे मालिक बना परंतु परिस्थिती गुन्हा म्हणू नका म्हणूनच नाचू कीर्तन लावू शके. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबार मस्त आणि विग्रह बुद्धीच्या अभंगातून लोकांची मनं स्वच्छ करणारे संत नामदेव आहे. हातात घराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम त्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाचे लोकांच्या घरापर्यंत डॉक्टर कर्वे बाबा पाटील मुलींना त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण प्राप्त करता आलं असे ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आयुष्यातून प्रत्यक्ष लक्षात राहतच नाही आयुष्यातून प्रत्यक्ष लक्षात राहतच असं नाही परंतु काही क्षण म्हणता विसरता येत नाही आणि असाच आत्ताच शोध आहे. आजच्या दिवशी 16 सप्टेंबर यशस्वी तारा चमकला. एक आरोग्याच्या सह्याद्रीचे कडे कपाळात बंधून अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला कृष्णाचा सहारे जन्मला अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आदर्श जन्मले ना कुठे झुकवलेल्या हिमालया पुष्प आम्ही शिवराया सहन होणार नाही करायची तिकडे जातीवंत हृदयात आमच्या धडकता लावत आहे विसरलं नाही तर लाखो मामांचे बलिदान समूहाचे आठवले किनाऱ्यातले आशीर्व आपोआपच घडतात आणि जिथं पलटी पावला आमची त्याच इतिहासाचा वाटा पाकत नाही पण मिळणारही नाही मराठा. परंतु मराठा नेमकं म्हणायचं तरी कुणाला मराठा नेमकं म्हणायचं तरी कुणाला आपण एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. मराठा नेमकं म्हणायचं तरी कुणाला पण शेवटपर्यंत मागे असणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहोत. जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या करतो आपल्याही होणार का आपण गेल्यानंतर अहो जी व्यक्ती जयंतीसाठी जनतेच्या
तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, मावळ्यांच्या संगतीने आणि जिजाऊ महासाहेबांच्या आशीर्वादाने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जाती जमातींच्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. आता काळच्या मावळ्याची काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्द सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, लाज आपल्याकडे दुर्गुणांची बाळगा. आपल्याकडे जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्र जपले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालचे विरोधक काय आदर्श घेणार त्यांचा? आजकालचे बहुतांश तरुण काढली गणपत किल्ल्याची पायथ्याशी घरटी वर्ष रात्री जर का पायथी करत असतील ना तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आज 350 वर्ष झाली महाराष्ट्राला जाऊन, पण आज या मातीला शिवरायांची गरज पडली. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहोत. उद्या आपण डीजेवरती नाचणार आणि शिवरायांना दूध फिरणार आणि जय शिवराय घोषणा करत फिरणार. पण यामुळे खरं तर शिवजयंती चालू होईल का? यामुळे आपल्या राज्याचे आपल्यावरील असलेले उपकार भेटतील का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. शेवटी एवढंच म्हणेन की आपण या ठिकाणी शिवजयंती खऱ्या अर्थाने आपल्याला साजरी करायची असली तर आपल्यासाठी इथे प्रत्येक बसलेली मुलगी ही बहीण समान, मैत्रिणी समान असेल आणि तुमच्यासाठी इथे बसलेला प्रत्येक मुलगा हा भाऊ समान, मित्रा समान असेल. आणि असे जर का आपण केले तर शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होऊ. आपण रात्री डीजेवरती न नाचता आज आपण एक चांगली गोष्ट आत्मसात करूया. ती या राष्ट्राला खरी शोकांतिका ठरेल. खरी या शिवजयंती निमित्त आपण साजरी केलेली ही शिवजयंती ठरेल. आपण असा संकल्प करूया की परत स्त्रीला नेहमी माता समान बनवणे, तोंडात कुठल्याही व्यसनी पदार्थ घेणार नाही, कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, ही मोठ्या देश करण्यासाठी दाखवणार नाही. अहिंसा परमो धर्म हाच खरा धर्म. आणि हे जर आपण केलं तरच ही शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांनी सोबत घोषणा करायची आहे. क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की शंभू शंकराच नव राजगड गावर